नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी दर बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी माझ्या नवीन अक्करबोट्या या कादंबरीचे व्हिडिओ बनवत असतो. आज शुक्रवार आहे आणि आपल्याला आज 49वा भाग पाहायचा आहे. ही कादंबरीसुद्धा आता शेवटाकडे आलेली आहे. साधारणतः 3 किंवा 4 एवढे भाग होतील, एवढे व्हिडिओ बनतील आणि मग ती कादंबरी संपेल. आपण मागच्या भागामध्ये असं पाहिलं होतं की अनंतानं रत्नालाच उभं करायचं ठरवलं होतं वंदनाच्या विरोधात. पण रत्नानं त्याला नकार दिला. रत्नाच्या हेडमास्टरनंही नकार दिला आणि मग अनंतानं रत्नाला गळ घातली ती तिच्या सुनेला उभे करण्याची, म्हणजे राणीला उभं करण्याची. आणि त्या बाबतीत तिला नाही म्हणता आलं नाही. म्हणजे अनंताच्या आग्रहापुढे तिला शरणागती पत्करावी लागली आणि एकदाचा राणीचा अर्ज भरला गेला. आता मग प्रचाराला सुरुवात झाली. अनंतानं आधीच सांगितलं की भाभी तुम्ही प्रचाराला अजिबात यायचंच नाही. आम्ही तुम्हाला म्हणणार नाही तुम्ही प्रचार करा म्हणून. कोणाच्या घरीही जायचं नाही, कोणाला म्हणायचं नाही, काहीही नाही. काय करायचं ते पाहीन. इतकंच काय, पण मी गोविंदाला आणि राणीला सुद्धा प्रचारासाठी नेणार नाही. पण तसं जमत नसते ना. गोविंदानं 2-3 दिवस त्याकडे दुर्लक्ष केलं, पण मग त्याला त्याचे काही दोस्त वगैरे वगैरे म्हणू लागले की अरे नाही रे, तसं नसते ना, हे काय पुन्हा पुन्हा येत नाही आणि किती दिवसाची गोष्ट आहे. एकदा मतदान झालं की संपलं. आणि मग हळूहळू गोविंदा त्या अनंताच्या बरोबर गावात फिरायला लागला. मग जसं जसं इलेक्शन जवळ येत राहिलं, निवडणुकीचा दिवस जसा येत राहिला तसा याही पार्टीचे आणि त्याही पार्टीचे माणसं रात दिवस फिरू लागले. अक्करबोटेच्या पार्टीचे माणसं अक्करबोटेच्या स्वभावाचे, आक्रमक, पण अनंता अत्यंत शांत शामळू अशा स्वभावाचा. त्यामुळे त्याच्याकडच्या माणसांनी कधी शांतीचा भंग केला नाही. पण अक्करबोटेची माणसं मात्र घोषणा द्यायची, विरोधात घोषणा द्यायची. अगदी म्हणजे राणीच्या विरोधातही घोषणा द्यायची. पण अनंताच्या माणसांनी तसं काही कोणाच्या विरोधात घोषणा दिल्या नाही. आता त्याचं काय की अक्करबोटे मोठा वेगळाच माणूस. आता तो पाहिलं तर एका पक्षाचा, म्हणजे राष्ट्रवादीचा, शरद पवाराच्या. आणि मग तो घोषणा काय देऊ लागला की दिल्लीला नरेंद्र, मुंबईत देवेंद्र आणि जाधववाडीत राजेंद्र. म्हणजे त्या राजूचं तो राजेंद्र असं करू लागला. लोक हसू लागले. अर्थात विरोधी पार्टीच्या लोकांनी हसणं हे साहजिक आहे, पण त्याच्याही पार्टीचे लोक हसू लागले की काय काहीच्या काही आपलं कुणीकडे लावते. जेव्हा माणसं, दोन्ही बाजूची माणसं एकमेकाच्या समोर येत त्यावेळेस मात्र तणाव वाढे. राजूच्या पार्टीची माणसं आक्रमकपणे अनंताच्या पार्टीच्या माणसाचा, म्हणजे त्यांच्या विरोधात घोषणा देत अपमान करण्याचा प्रयत्न करत. अनंता जरी आपल्या माणसांना शांत ठेवायचा प्रयत्न करत होता, तरी पण आता त्याच्या पार्टीमध्ये सुद्धा त्याच्या वयाची तरुणाई होतीच ना. सगळेच काय गप्पा राहतील असं थोडंच आहे. त्यातले दोघं तिघं मात्र आक्रमक व्हायचे. आणि एकदा तर तसंच झालं, हमृतुंबरीवर आले आणि वाद होतो काय, मारामारी होती काय असं वाटायला लागलं. पण अनंतानं आपल्या माणसांना शांत केलं, आपल्या पोरांना शांत केलं.
एक एक दिवस, एक एक अफवा, एक एक गोष्ट, एक एक घटना अशी रत्नाला सुद्धा कळू लागली. रत्नाला हेही कळलं. अर्थात तशी वंदनानंच काहीतरी फूस कुणाजवळ तरी सांगितली आणि मग त्या बाईनं रत्नाला येऊन सांगितलं. अर्थात ते नियोजन असेल की रत्ना आपल्या सुनेचा प्रचार करते असा रिपोर्ट अक्करबोट्या राजू पोलीस स्टेशनला देणार. जर रत्नानं तिच्या सुनेला माघार घ्यायला लावली तर मात्र तक्रार देणार नाही. अर्थात या गोष्टीचा काही रत्नानं फारसा विचार केला नाही, टेन्शनही घेतलं नाही की त्याला काय करायचं ते करू दे, जाऊ दे. मग गावचं राजकारण हे असं अंगात आलं ना की मग ज्याला काही वाटत नव्हतं आधी त्यालाही असं वाटते. मग रत्नाही तशीच जरी ती तिच्या व्यवसायात, तिच्या कामात, तिच्या शाळेच्या ह्याच्यात गुंग होती किंवा कुठे जात नव्हती, तरी पण गावातल्या घटना तिला कळत होते ना. सगळ्या गोविंदा तिला सांगत होता. असं करत 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 इलेक्शनची आदली रात्र, ही रात्र वैराची रात्र. अर्थात कोणासाठी वैराची रात्र? ज्याला पैसा वाटायचा असतो, मतदारांना ज्याला पैसा वाटायचा. हेही पुन्हा म्हणजे ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये ह्या भानगडीसुद्धा सुरू झाल्या, जशा की आमदारकीच्या, खासदारकीच्या वगैरे किंवा जिल्हा परिषदच्या वगैरे होतात तशा. की अक्करबोट्या राजूनं लोकांना मटणाडीचं जेवण दिलं. ज्यांना मटण खायचं त्यांनी संध्याकाळी यायचं आणि मटण खायचं, आणि ज्यांना जमत नाही त्यांनी साधं खायचं. अर्थात काही पिणाऱ्या लोकांना तो दारूसुद्धा पुरवू लागला. अनंताचं सरळ म्हणणं होतं, तोही आपल्या लोकांना सांगायचा, मतदारांना सांगायचा की तुम्ही त्याच्याकडे जा, खा प्या, त्याचा पैसा त्यानं दिला तर घ्या, पण मत आम्हाला द्या. आणि आम्ही तुम्हाला काही देणार नाही, आमच्याजवळ पैसा नाही, आमच्याजवळ आहे नीतिमत्ता. आम्ही कल्याण करू, गावाचं कल्याण करू, ग्रामपंचायतचं. तो आज 4 पैसे देईल आणि उद्या 8 पैसे ग्रामपंचायतच्या सगळ्या व्यवहारातून काढायचा प्रयत्न करेल. आम्ही तसं करणारच नाही. आणि हे लोकांना पटायचं. अर्थात गाव जरी पार्टिशनचं असलं तरी लोकांनाही विचार असतो ना मनामध्ये की अक्करबोट्या राजू चांगला का अनंत चांगला. दोन्ही पार्टीचे म्होरके कसे आहेत हे गाव जाणून होतं. आणि त्याप्रमाणे मग आदल्या रात्री अनंताने आणि त्याच्या माणसाने काहीही धावपळ केली नाही. 10 वाजेपर्यंत फिरले ते. लोकांना सांगितलं की बुवा उद्या लक्ष ठेवा, उद्या कुठे कोणी जाऊ नका, गावातच राहा, आणि मतदान केल्यावर मग मात्र कुठं कोणाला जायचं असलं तर जा. आणि मग अनंताच्या घरी त्यांची बैठक बसली. तर बैठक तर बसली, पण 12च्या पुढं अनंताचा फोन वाजणं सुरू झाला. अमक्याचा फोन. अनंता, आम्ही 5,000 घेतले बरं. टमक्याचा फोन. अनंता, आम्ही 3,000 घेतले बरं. ढमक्याचा फोन. अनंता, आम्ही 7,000 घेतले बरं. असा समजा सगळी रात्रच गेली. किती पैसा वाटला असेल अक्करबोट्या राजानं त्याचं त्याला माहीत. अर्थात वंदनाजवळही काही पैसा नव्हता, पण त्याला पार्टी निवडून आणायची होती. आणि तोही अनंतासारखा तोही कुठं उभं नव्हतं बरं काय, फक्त पार्टी त्याला चालवायची होती. त्याला मतदानाचा दिवस उगवला. दोन्ही भूत पडले आणि लोक भराभर 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 मतदानाला येऊ लागले. बरं, नुसते गावातलेच लोक नाही तर बाहेरगावच्या लोकांनी सुद्धा आणलं.
लोकांना सुद्धा आणलं. अक्करबोटेनं तर गाड्या पाठवल्या स्पेशल. मुंबईसारख्या सुरतसारख्या ठिकाणी असणाऱ्यांना पैसे पाठवले की बाबा या तुम्ही. अनंताने नुसते निरोप दिले की बाबा या, पैसा नाही देऊ शकणार मी, पण या तुम्ही मतदान करा. आता अनंताच्या या सगळ्याच गोष्टीचं म्हणजे टिंगल वजा असं हसं अक्करबोटेच्या पार्टीचे सगळेजण करायचे. मतदान ज्या दिवशी होतं त्या दिवशी 5 वाजता गेट 6 वाजता गेट बंद झालं, शाळेचं गेट बंद झालं, तेव्हा आत जवळपास 150 माणसं रांगेत उभे होते. म्हणजे त्या लोकांचं मतदान घेणं आणि नंतर त्या पेट्या बंद करणं वगैरे वगैरे आणि जाणं. एस-टी आली होती त्यांना न्यायला, त्या बूथवाल्यांना, आणि ते 11 वाजता गावातून गेले. तिसऱ्या दिवशी मतमोजणी. अक्करबोटे राजू तर असं म्हणे की बस आपली पार्टी आली, आपल्याला चिंता नाही. पण त्याला नुसती पार्टी आणायची नव्हती, त्याला जिद्दीवर वंदनालाही निवडून आणायचं होतं. पार्टी तर येणारच त्याची, ही त्याला 100% माहीत, पण वंदना निवडून आली पाहिजे. सगळा जोर त्यानं तिथं लावला होता. आणि मग मतमोजणीचा दिवस. असं म्हणा की गावातले 3 हिस्से लोक तिथं उलथलेले. त्या दिवशी रत्ना पण शाळेत गेली नाही. त्या दिवशी तिनं मुद्दाम सुट्टी घेतली आणि घरीच राहिली. तर मग ती गोविंदाच्या फोनची वाट पाहू लागली. 12 वाजले, 1 वाजला, आणि मग गोविंदाचे फोन यायला लागले की अमक्या वार्डात अक्करबोटेची माणसं आले, टमक्या वार्डात अक्करबोटेची माणसं आले, ढमक्या वार्डात अक्करबोटेची माणसं आले, या वार्डात आपला माणूस आला, त्या वार्डात आपला माणूस आला, त्या वगैरे अशा पद्धतीनं. पण राणीचा तिला अजून निकाल कळत नव्हता की काय झालं. आणि मग राणीचा निकाल कळला की राणी फक्त 7 मतांनी निवडून आली. वंदना फक्त 7 मतांनी पडली. अक्करबोटे राजूंना पुन्हा रिकाउंटिंगसाठी अर्ज केला, पण तरीही काही फरक पडला नाही. जो आधीचा निकाल होता तोच कायम राहिला. वंदना पडली, पार्टी निवडून आली, त्याचे 5 माणसं निवडून आले. अक्करबोटे राजूचे 5 माणसं निवडून आले आणि अनंताचे 4 माणसं निवडून आले. पण तरी अक्करबोट्या राजूचा मूड गेला होता, आणि त्या मूड गेल्यामुळे त्यानं कुठलाही जल्लोष केला नाही. मुकाट्यानं सगळे ते घरी गेले. एक केलं त्यानं त्याच्या 5 माणसांना, 4 माणसांनी 1 बाई, त्यानं एका क्रुझरमध्ये टाकलं आणि गावातून हलवलं. कोर्टपर्यंत, जोपर्यंत ग्रामपंचायतच्या सरपंचाचं मतदान लागत नाही, निवड होत नाही, तोपर्यंत. अर्थात कोणाजवळ मोबाईलही ठेवला नाही त्यानं. त्यांच्याजवळचे मोबाईलही घेतले. लोकांना माहीत नव्हतं गावातल्या की त्यांना कुठं नेलं असेल, काय असेल. आणि त्यात एक उर्मिला होती, म्हणजे देवबा जाधवाची सून उर्मिला होती. तिला मात्र लहान बाळ होतं तिचं घरी, म्हणून ती अधूनमधून घरी फोन करायची. तेही अक्करबोटेच्याच फोनवरून करायची, पण बाजूला जाऊन करायची, जराशी बोलायची बाजूला जाऊन. आणि तिचा अर्ज भरला सरपंच पदासाठी अक्करबोटेनं. आणि इकडं अनंताने आपला राणीच्या नावचा अर्ज भरला, कारण
सरपंच पद हे सर्वसाधारण महिलासाठी सुटलेलं होतं आणि मतदानाचा निकाल झाला. अनंताला माहित होतं की आपलं काही खरं नाही. मतदान हात वर करून होतं. मतदान अधिकाऱ्यानं आधी राणीचं नाव घेतलं आणि या बाईकडून किती जणांचं मत आहे असं हात वर करून सांगा असं म्हटलं, तेव्हा राणी सगट 5 हात वर झाले. म्हणजे 4 अनंताच्या पक्षाचे आणि 5वा हात जो आला होता तो देवबा जाधवाच्या सुनेचा उर्मिलाचा, आणि तिच्या मतामुळे राणी सरपंच झाली. कसं झालं? अनंतासकट सगळ्यांना नवल वाटलं आणि तिकडे राजाचा तर तिळपापड झाला. नमस्कार मित्रांनो, या भागाला लाईक करा, कॉमेंट्स द्या, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आभारी आहेच. पुढच्या भागात राणी 4च मतं असताना स्वतःच्या पक्षाचे ती कशी निवडून आली हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत.